नमस्कार मित्रांनो, आपला सिंपल इंटरेस्टचा आता सेकंड पार्ट असणार। सिंपल इंटरेस्टचा सेकंड पार्ट जे असेल, सेकंड पार्ट मध्ये आणि थर्ड पार्ट मध्ये, सेकंड पार्ट मध्ये जवळपास 1 तास असेल लेक्चर, झालं तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल मी, जर नाही झालं तर अजून एक त्याचा पार्ट काढेल। ठीक आहे, तुम्ही कमेंट जरूर करा कोणते कोणते क्वेश्चन असतील, त्या टाइपचे क्वेश्चन मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल। तर बघा आता सेकंड पार्ट जो असणार आहे त्या पार्ट मध्ये तुम्हाला, ठीक आहे, थोडं बॅकग्राऊंडला नाईटचे किड्याचा आवाज येत असेल, थोडं इग्नोर करा त्याला। बाकी सेकंड पार्ट जो असेल त्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय। बेसिकली तुम्हाला सांगितलं की पर्सेंटेज सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे, सिंपल इंटरेस्ट रेट काय असणार आहे। 100 रुपयावर एका वर्षामध्ये जी अमाऊंट तयार होणार आहे, 100 रुपयामध्ये एका वर्षामध्ये जी अमाऊंट तयार होणार आहे तीच काय असणार आहे, आपला इंटरेस्ट असणार आहे। जसं की बघा, लेट सपोज जर समजा 100 रुपये मुद्दल आहे, मुद्दल किंवा प्रिन्सिपल, 100 रुपये जर मुद्दल किंवा प्रिन्सिपल असेल तर याच्यावर एका वर्षामध्ये टाइम आहे एक वर्ष, आणि जर 10 रुपये जर समजा इंटरेस्ट तयार झाला, 10 रुपये जर इंटरेस्ट तयार झाला तर तुमचा रेट पर्सेंट काय असणार आहे, हे झालं सिंपल इंटरेस्ट, तर तुमचा रेट पर्सेंट असणार आहे तुमचा 10%। क्लिअर। आणि जर समजा तुम्हाला जर 20 रुपये भेटले तर तुमचा रेट पर्सेंट काय असणार आहे, 20% असणार आहे एकच वर्षात। जर समजा तुम्हाला 30 रुपये भेटले 100 रुपयावर एका वर्षामध्ये तर तुमचा रेट ऑफ पर्सेंट काय असणार आहे, 30% असणार आहे। मग याचाच अर्थ काय असणार आहे, तुमचा जो हे असणार आहे, आता एका वर्षाचा 10 रुपयावर 100 रुपयावर एका वर्षामध्ये 10 रुपये इंटरेस्ट, याचाच अर्थ काय असणार आहे, तुमचा रेट पर्सेंट असणार आहे 10% असणार आहे। 100 रुपयावर एका वर्षामध्ये 20 रुपये, तुमचा रेट पर्सेंट काय असणार आहे, 20% असणार आहे। म्हणजे 100च्या वर एका वर्षामध्ये जी काय अमाऊंट असेल, 100च्या वर एका वर्षामध्ये जी अमाऊंट तयार होणार असेल ती काय असणार आहे, आपली रेट पर्सेंटेज असणार आहे। क्लिअर। रेट पर्सेंट असणार आहे। मग आता बघा, जर समजा तुम्हाला सांगितलं की 30 रुपये आहे 3 वर्षाचा, 30 रुपये आहे 3 वर्षाचा, मग तुमचा रेट पर्सेंट काय असणार आहे, 30% असणार आहे का, नाही, तो टोटल इंटरेस्ट असणार आहे, टोटल इंटरेस्ट 3 वर्षाचा असणार आहे। पण आपल्याला काढायचा सिंपल इंटरेस्टचा रेट पर्सेंट काढायचा, रेट पर्सेंट म्हणजे काय असणार आहे, एका वर्षाचा असणार आहे। मग 3 वर्षाचा 30 रुपये आहे, मग एका वर्षाचा काय असणार आहे, एका वर्षाचा 10 रुपये असणार आहे, मग रेट पर्सेंट काय असणार आहे, 10% असणार आहे। क्लिअर। बघा, याला थोडं अजून जरासं सेपरेट द्यायचा प्रयत्न करतो। आता झालं एका वर्षाचा। जर समजा तुम्हाला याच टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं सांगितलं की 3 वर्षामध्ये सिंपल इंटरेस्ट जो झाला तो 60 रुपये झाला, 3 वर्षामध्ये सिंपल इंटरेस्ट झाला तो 60 रुपये झाला। याचा अर्थ काय असणार आहे, तुमचा रेट पर्सेंट 60% असेल का, नाही, तुमचा टोटल सिंपल इंटरेस्ट जो असणार आहे तो 60% असणार आहे, टोटल रेट पर्सेंट 60% असणार आहे। पण तुमचा रेट पर्सेंट जो असणार आहे, इफेक्टिव्ह नेट पर्सेंटेज आपण रेट पर्सेंट जे असणार आहे ते किती असणार आहे, 3 वर्षाला 60 आहे तर एका वर्षाला किती असणार आहे, एका वर्षाला असणार आहे 60/3 म्हणजेच काय असणार आहे, 20 रुपये, म्हणजेच काय असणार आहे, 20% असणार आहे। त्याच प्रकारे कोणती अमाऊंट घ्या, 5 वर्षामध्ये 75 रुपये इंटरेस्ट झाला तर एका वर्षात काय असणार आहे, 75/5 म्हणजेच काय असणार आहे, 15 रुपये असणार आहे, म्हणजेच 15% असणार आहे। तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं की एका वर्षामध्ये 100 रुपयावर जी अमाऊंट तयार असेल तेच आपला असणार आहे रेट पर्सेंटेज। क्लिअर। याच्या प्लेट काही करायचं नाही। आणि बघा, या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला स्वतः जाणवल की आपण ज्या प्रकारे मॅथ शिकत होत्या ते एकदम फर्जी मॅथ होता, जिथं फक्त ना फक्त जे ट्रिक्स असतील, जे आपले फॉर्म्युले असतील ते पाठ करायचे होते। पण इथून पुढं याच्या आधीचे व्हिडिओ बघितले तिथून सुद्धा तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही। मेंटली विचार करा की आधीच्या काळामध्ये काय फॉर्म्युले होते का, नाही, फॉर्म्युले नव्हते। तुम्ही जोपर्यंत लॉजिक त्या गोष्टी समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित समजणार नाही। बघा, फॉर्म्युला काय होईल, आज जमल उद्या जमल, 2-4 दिवस गॅप झाल्यानंतर काय होईल, ती विसरून जाईल। बेस्ट असणार आहे लॉजिक काय ते बघा, मुळापर्यंत जा आणि मोक्ष प्राप्ती करून घ्या। ठीक आहे, जास्त वेळ न घालता आपल्या अजून एक महत्वाचं म्हणजे बिलकुल बघा, जे लॉकडाऊन मध्ये तुम्हाला किती जरी कोणी सांगत असेल की या आमच्याकडे दाढी काही करायचं नाही, मी तसं शिकवलं बघा तुम्हाला। ठीक आहे, बिलकुल पहिला लेक्चर बघा आणि लास्ट लेक्चर बघा, मध्ये कुठेही काहीच कुठे शेविंग लागेल नाही, काहीच नाही। तुम्ही सुद्धा घरी बसल्या ठिकाणी फर्स्ट क्लास पैकी आपला अभ्यासाकडे लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन करा, बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका। मित्र परिवार बोलत असतील लुडो खेळा,
at what rate percent per annum will the simple interest on a sum of money be 2/5 of the amount in 10 years? 10 वर्षामध्ये किती टक्क्याने विचारलं. ठीक आहे, प्रश्न काय बघा, काही मुद्दल जी आहे ती काय होती, स्वतःच्या 5 वर 2 मध्ये काय असणार आहे, 5 रुपये असेल तर 2 रुपये सिंपल इंटरेस्ट मध्ये 10 वर्षामध्ये. तुम्हाला त्याला रेट पर्सेंट विचारलं. मी काय सांगितलं बघा, इथून पुढचे जे क्वेश्चन असतील फोकस करा एकाच गोष्टीवर. 100 रुपयावर एका वर्षामध्ये किती रुपये तुम्हाला मिळाले तेच असणार आहे तुमचं रेट पर्सेंटेज आणि तेच असणार तुमचं सिंपल इंटरेस्ट. क्लिअर. आता काय असणार आहे बघा, आता एक बेसिक गोष्ट आहे बघा, तुम्हाला काय सांगितलं आहे की तुमचं प्रिन्सिपल जे आहे, प्रिन्सिपल आहे 5 रुपये. प्रिन्सिपल म्हणजे काय असणार बघा, डबल लिहितो मी, बिलकुल काम चुकारपणा करत नाही, तुम्ही सुद्धा करू नका. काय असणार बघा, प्रिन्सिपल आहे 5 रुपये आणि तुमचा इंटरेस्ट जे आहे, सिंपल इंटरेस्ट जे आहे ते किती आहे, 2 रुपये आहे. सिंपल इंटरेस्ट किती आहे, 2 रुपये. मला सांगितलं की 100 रुपयावर जे काय असणार आहे, 100 रुपयावर जे काय असणार तुमचं जी वरची अमाऊंट असणार आहे, जी काही संख्या भेटणार तुम्हाला ते काय असणार तुमचा इंटरेस्ट असणार आहे. मग मला याला 100 करायचं. मग या संख्येला 100 करण्यासाठी मी जर याला 20 न मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर काय असणार आहे, 20/100. हे सुद्धा काय असणार आहे, 20 दोन्ही 40 असणार आहे. म्हणजेच काय झालं, 100 रुपयावर 40 रुपये सिंपल इंटरेस्ट भेटायला आहे. 100 रुपयावर 40 रुपये सिंपल इंटरेस्ट भेटायला आहे. म्हणजेच काय असणार आहे, सर तुमच्या नोट सांगले देतात, तुमच्या नोट सांगले ते कम्प्युटर टाकून द्या. 100 रुपयावर 40 रुपये म्हणजेच काय झालं, 40. मी काय सांगतो, 100 वर जी काय असेल तुमची जी काय रक्कम असेल ती काय असेल तुमचं सिंपल इंटरेस्ट आणि रेट पर्सेंटेज असणार आहे. म्हणजे तुमचा रेट पर्सेंट झाला 40%. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 100 रुपयावर एका वर्षातच मिळालेली रक्कम काय असणार तुमचा इंटरेस्ट असणार आहे. म्हणजे 40% किती आहे, 10 वर्षाचं. मग एका वर्षाचं काय असणार आहे, 4%. बस सिंपल ऍज एडिटेड. ठीक आहे, किती सोपं आहे बघा, इतक्या सोप्या आहे तुम्हाला अजून कुठेही भेटणार नाही बघा. भेटलं तर तेही बघा, काय हरकत नाही. पण तुमचं मोटिव्ह एकच पाहिजे, ज्या ठिकाणी कमी वेळात आपल्याला आन्सर भेटायला ते बघायला काही हरकत नाही. ठीक आहे, बिलकुल मनामध्ये असं ठेवू नका की या ठिकाणी तुम्हाला काही नियम दिसत नाही, काय नाही. आन्सर काढणं महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये आन्सर काढणं महत्वाचं आहे. ठीक आहे, 10वीची परीक्षा नाही, लांब लचक पहिलेपासून लास्ट पर्यंत लिहायचं, किंवा युनिव्हर्सिटीचा पेपर नाहीये 10 पानं भरले की 10 मार्क भेटतात. आपल्याला आन्सर काढणं महत्वाचं आहे. 10 सेकंदात आन्सर निघाला पाहिजे आपलं. ठीक आहे, 40% तुमचा इंटरेस्ट झाला पण तो कम्प्लीट 10 वर्षाचा आहे. मग एका वर्षाचा काय असणार आहे, 4% असणार आहे. हेच तुमचं असेल आन्सर, 4% तुमचं आन्सर असेल. क्लिअर. मला फक्त एवढंच करायचं, इथं जी कोणती संख्या येईल तर प्रिन्सिपल इथं अमाऊंट येईल, प्रिन्सिपल सिंपल इंटरेस्ट येईल. मला फक्त या संख्येला 100 करायचं आणि चेक करायचं. 100 वर 40 म्हणजे 40%. पण वर्ष किती येतं, 10. जसं तुमच्या भाषेमध्ये 10 वर्षामध्ये 40% आहे तर एका वर्षामध्ये किती असणार आहे, 1 गुणिले 40/10 म्हणजे काय असणार आहे, 4% असणार आहे. क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. A certain sum of money become 3 times itself in 20 years. In how many years that it become doubles itself at the same rate of simple interest? बघा किती सोपा क्वेश्चन आहे, काहीही नाही याच्यामध्ये. 100 तुम्हाला काय दिलेलं आहे की एका प्रिन्सिपलवर, एका मुद्दलवर काही रेट ऑफ पर्सेंटनं, काही दरानं ती जी मुद्दल आहे ती स्वतःच्या 3 टाइम्स बनती, 3 टाइम्स बनती म्हणजे तिप्पट बनती. तुम्हाला विचारलं की त्याचं जर समजा दुप्पट बनायचं असेल तर किती वर्ष लागेल. तिप्पटला 20 वर्ष, दुप्पटला किती असणार आहे. ठीक आहे, बघा लॉजिकली बघा, प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला. जर समजा प्रिन्सिपल 100, आपण 100 काय घ्यायला, कारण ते याच्या सिंपल इंटरेस्ट मध्ये तीच गोष्ट असणार आहे ना. 100 रुपयावर जे काही तुमचं वरची अमाऊंट येणार आहे मोबदल्यामध्ये, 100 रुपये एकाला दिले, त्यांना मला 20 रुपये आणून दिले, जास्त 120 रुपये आणून दिले. म्हणजेच काय असणार आहे, 20% इंटरेस्ट असणार आहे, 20% सरळ व्याज असणार आहे, 20% रेट असणार आहे, 20% दर असणार आहे. मग जर समजा त्यांना 2 वर्ष घेऊन गेले पैसे आणि 20% दिले, याचा अर्थ काय असणार आहे, पहिल्या वर्षात 10 रुपये, दुसऱ्या वर्षात 10 रुपये. बघा किती सिंपल आहे. मी जर समजा 100 रुपये दिले, 100 रुपयाच्या समोरच्या माणसाला मला 150 रुपये आणून दिले, मग मी काय म्हणलं, मला 50 रुपये इंटरेस्ट भेटला. याचा अर्थ काय असणार आहे, 50% तुमचा रेट ऑफ पर्सेंट असणार आहे. पण मी लक्ष देणार की त्यांना पैसे कधी आणून दिले. एका वर्षात आणून दिले तर 50% असेल, 2 वर्षात आणून दिले तर किती असणार आहे, 25% असेल. 4 वर्षात आणून दिले तर काय असणार आहे, 12.5% असेल. आणि 5 वर्षात आणून दिले म्हणजे काय असणार आहे, 10% असणार आहे. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 10%, चौथ्या वर्षी 10% आणि 5व्या वर्षी 10%. म्हणजे प्रत्येक वर्षी 10% असणार आहे. सिंपल इंटरेस्ट आहे, सरळ असणार आहे. ठीक आहे, बघा प्रिन्सिपल आहे इथं, मुद्दल, देन नंतर आहे इथं
तुमचा अमाऊंट दिले बघा. आता इथं अमाऊंट दिली आहे. अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, रास असणार आहे. अमाऊंट दिलेली आहे. प्रिन्सिपल 100 आहे, ती बनते किती 300. तिप्पट म्हणजे काय 300 असणार आहे. आता सांगा तुमचा इथं व्याज किती बनणार आहे. व्याज बनणार आहे तुमचा सिंपल इंटरेस्ट बनणार आहे इथं किती 200 रुपये. मग मी काय सांगितलं 200 रुपये इंटरेस्ट आहे तर तुमचं 200% काय असणार आहे, रेट पर्सेंट असणार आहे. पण मला या ठिकाणी बघायचं आहे की 200 रुपये इंटरेस्ट आहे आणि 200% व्याज असणार, 200% रेट पर्सेंट असणार आहे. पण ते 200% तेव्हाच असेल जेव्हा 1 वर्ष असेल. मग मला सांगा 100 चे 300 व्हायला त्याला किती वर्ष लागायला तर त्याला लागाले एकूण 20 वर्ष. म्हणजेच काय असणार आहे, हे असणार आहे 20 वर्षाचं. 20 वर्षामध्ये 200 रुपये आहे तर मला सांगा एका वर्षामध्ये किती असणार आहे. तर तुमचा आन्सर असेल रेट पर्सेंट 200 गुणिले 1/20 म्हणजेच असणार आहे 10% तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. किती असणार आहे, 10% तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. या क्वेश्चनची काही गरज सुद्धा नाही तुम्हाला. ठीक आहे. आता बघा 10% रेट पर्सेंट असणार आहे. जस्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं तुम्हाला मी, कारण पुढे काम येणार आहे. आता बघा सिंपल इंटरेस्ट 200 आहे आणि टाइम किती आहे 20 वर्ष आहे. सिंपल इंटरेस्ट 200 आहे आणि टाइम आहे 20 वर्ष. मला सांगितलं की सिंपल इंटरेस्ट तुमचा जे आहे नवीन जे असणार आहे 100 रुपयाची अमाऊंट जी आहे, प्रिन्सिपल 100 रुपये, अमाऊंट असणार आहे 200 रुपये. म्हणजेच काय असणार आहे तुमचा रेट पर्सेंटेज, तुमचं सिंपल इंटरेस्ट किती बनणार आहे, सिंपल इंटरेस्ट बनणार तुमचा किती 100 रुपये बनणार आहे, 100 रुपये बनणार आहे. सिंपल इंटरेस्ट बनणार आहे 100 रुपये. मग मला सांगा याच्या किती पट आहे, याच्या आहे 0.5 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे 0.5 पट. तुमचा आन्सर काय असेल 10 वर्ष असेल. क्लिअर, 10 वर्ष असणार आहे. 20 वर्षामध्ये 200 रुपये, 10 वर्षामध्ये 100 रुपये, 5 वर्षामध्ये काय असणार आहे, 5 वर्षामध्ये काय असणार आहे बघा 50 रुपये असणार आहे. अर्धी रक्कम असणार आहे, अर्धी रक्कम असणार आहे. 20 च्या 10, 10 च्या 5, 40 वर्षामध्ये काय असणार आहे इथं, याच्या डबल असणार आहे 50, 100, 200, 400 असणार आहे. क्लिअर. बघा तो इतकं सोपं आहे की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण आन्सर जे काढणार आहे ते पूर्ण बिना फॉर्म्युले असणार आहे. बघा काय दिलेलं आहे, अजून तुम्हाला ते डबल सांगतो तुम्हाला मी. तुमचं 100 रुपयाची अमाऊंट झालेली आहे 300 रुपये, म्हणजे व्याज मिळालं तुम्हाला 200 रुपये. 100च्या वर व्याज जे असेल ते तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. मग इथं काय असणार आहे 20. आता या क्वेश्चन मध्ये रेट पर्सेंटचं काही कामच नाहीये. 200 रुपये मिळाले तुम्हाला किती, 200 रुपये मिळाले तुम्हाला 20 वर्षामध्ये, 20 इयर मध्ये. ठीक आहे, 20 इयर्स मध्ये. मग तुम्हाला विचारलं की 100 चे ज्यावेळेस तुमचे 200 अमाऊंट होईल, तुमचा रेट, तुमचा इंटरेस्ट किती असणार आहे 100 रुपये असणार आहे. मग 100 रुपये होण्यासाठी एकूण किती वर्ष लागतील, याच्या किती आहे, असं जर केलं तर 2 पट असणार आहे. मग याच्या इथल्या संख्येच्या कोणती संख्येच्या 2 पट हे 20 ते हे आन्सर असणार तुमचं 10 वर्ष. क्लिअर. 10 वर्षामध्ये तुमचं काय असणार आहे ते किती दुप्पट होणार आहे. 10 वर्षामध्ये तुमची अमाऊंट काय असणार आहे, दुप्पट होणार आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. 2-3 क्वेश्चन बघा तुम्हाला येऊन जातात. आणि प्लीज कृपया करून तुम्ही सगळे पूर्ण लेक्चर बघायचा प्रयत्न करा. 5 मिनिट बघून लगेच समजणार असं नाही. बघा कुठल्याही चांगल्या पिक्चरचा एंड जर तुम्हाला बघायचा असेल आणि समजून घ्यायचं असेल, जे ज्या प्रकारची मूवी असतात, जे आपण बघता की आपल्या याला चांगल्या नॅशनल लेवलचे जे पिक्चर असतील त्याला अवॉर्ड भेटतात, तर ते अवॉर्ड मिळण्यासाठी ते पिक्चर पूर्ण बघावं लागते. फॅटिंगचा पिक्चर नाही आपला की लगेच 5 मिनिट झाले लगेच लास्टचा मोमेंट बघायचा नाही समजतात. तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर पूर्ण लेक्चर बघा, तुम्हाला समजून जाईल. नाही समजलं तर अनसबस्क्राईब करा, पुन्हा व्हिडिओ बघू नका. मी एवढी गॅरंटी तुम्हाला. बघल्यानंतर 100% लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. आता काय असणार बघा, तुम्हाला प्रिन्सिपल दिलेलं आहे. प्रिन्सिपल आहे 100 रुपये आणि तुमचा अमाऊंट दिलेली आहे 300 रुपये. तिप्पट म्हणजे काय असणार आहे 300 असणार आहे. मग इथं बघा तुमचा सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे, सिंपल इंटरेस्ट झाला 200 रुपये आणि हे किती वर्ष झालं, हे 15 वर्ष झालं, 15 इयर मध्ये झालं. नेक्स्ट काय झालं तुम्हाला, तुमचं प्रिन्सिपल हे किती टाइम्स होणार पाहिजे, 5 टाइम्स होणार पाहिजे. 5 टाइम्स म्हणजे काय असणार आहे 500 असणार आहे. म्हणजे इंटरेस्ट काय असणार तुमचा 400 रुपये असणार आहे. बरोबर आहे. सिंपल इंटरेस्ट असणार आहे 400 रुपये. मग 200 जर 15 वर्षात असेल तर 400 किती वर्षात असणार आहे. मग बघा 200 किती पट असणार आहे, वरून खाली जातो 2 पट आहे, हे सुद्धा काय असणार आहे 2 पट असणार आहे. आन्सर काय असणार आहे 30 वर्ष असणार आहे. क्लिअर. किती सिंपल आहे बघा. 100 रुपये 3 टाइम्स 300, इंटरेस्ट 200, किती वर्षात 15 वर्षात. दुसरी वेळेस दिलेलं आहे 100 प्रिन्सिपल, अमाऊंट 500, 5 टाइम्स, इंटरेस्ट झाला 400. मग 200च्या 400 2 पट, 15च्या 2 पट 30 वर्ष. काही पेन घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही, एवढी गॅरंटी तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फास्ट काय घेत आहे, कारण जेवढे जास्त प्रमाणात तुम्हाला
आणि ज्या प्रकारे तुम्हाला सिंपल इंटरेस्ट मध्ये फॉर्म्युला दिलेला आहे ना, त्याचप्रमाणे तुम्हाला मी कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये सुद्धा बिलकुल फॉर्म्युला देणार नाही, चक्रवाढ व्याज बिलकुल फॉर्म्युला देणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. If sum of money at simple interest doubles in 12 years, the rate of interest per annum 12 वर्षांमध्ये डबल होते. बघा काय असणार आहे, प्रिन्सिपल आहे 100 रुपये आणि तुमची अमाऊंट जी आहे डबल म्हणजे काय असणार आहे 200 असणार आहे. मग तुमचा सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे, बघा सिंपल इंटरेस्ट असेल तुमचा 100 रुपये, सिंपल इंटरेस्ट असणार आहे 100 रुपये. इंटरेस्ट 100 रुपये मध्ये काय असणार आहे, रेट पर्सेंटेज सुद्धा काय असणार आहे 12.5%, सॉरी किती असणार आहे 100% असणार आहे. आता बघा तुम्हाला काय सांगितलं आहे 12.5%. याचा अर्थ काय असणार आहे, त्यांनी दिलेली माहिती बघा, मी इथं तुम्हाला हे इंडिकेशन द्यालो, त्याने काय माहिती दिली आहे की त्याने सांगितलंय की 12.5% तुमचा रेट पर्सेंटेज असणार आहे. 12.5% ना, 12 वर्ष, सॉरी 12 वर्ष, सॉरी 12 वर्ष. ठीक आहे. बघा आता तुम्हाला काय सांगितलं की, सॉरी हा प्रश्न जरा वेगळा आहे, मी दुसऱ्या क्वेश्चन मध्ये गेलो. तुम्ही काय प्रश्न बघा, 100 रुपये प्रिन्सिपल आहे, अमाऊंट झाली 200 रुपये आणि किती वर्षामध्ये 12 वर्षामध्ये. आता हे जे 100 रुपये सिंपल इंटरेस्ट आहे ते 12 वर्षात बनलेलं आहे. मी काय सांगितलं 100 रुपयावर एका वर्षामध्ये जी काही तुमची अमाऊंट असेल तेच तुमचं सिंपल इंटरेस्ट आणि तेच तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. पण हे 100 रुपये 12 वर्षाचं आहे, म्हणजे 12 वर्षामध्ये 100% आहे, तर तुमचं एका वर्षामध्ये किती असणार आहे, तर 100 डिवायडेड बाय 12 म्हणजे काय असणार आहे 4 त्रिकम 12, 4 पंचवीस 100 म्हणजे 8.103%. 8.103%, 8.103% तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. म्हणजे एका वर्षामध्ये 8.103% तुमचा रेट असणार आहे. एकूण तुमच्या 12 वर्षामध्ये असणार आहे 100% असणार आहे. क्लिअर. बघा याच्यात काय अवघड नाही. आणि जर समजा तुम्हाला असं सांगलं असतं, याच क्वेश्चनला बघा डबल करून सांगतो तुम्हाला मी. याच टाईपचा क्वेश्चन, पहिले क्वेश्चन काय दिलेला तुम्हाला, इयर दिलेलं 12 वर्षाचे झालंय. पण जर समजा त्यानं क्वेश्चन काय दिला असता की, आणि इथून पुढे प्रत्येक क्वेश्चनला मी अल्टरनेट घेईल. ठीक आहे. इथे काय दिलेलं बघा, प्रिन्सिपल दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलेला आहे 100 रुपये, प्रिन्सिपल 100 रुपये, अमाऊंट आहे 200 रुपये आणि तुमचा टाइम दिलेला आहे किती 12 वर्ष, 12 इयर्स. पण टाइमच्या ऐवजी जर समजा त्याने रेट पर्सेंटेज दिला असता, रेट पर्सेंटेज 12% दिला असता आणि तुम्हाला विचारलं की टाइम विचारला असता, तर तुमचा आन्सर काय आला असता, आन्सर तुमचं हेच आला असता. पण इथं काय आला असतं, फक्त इयर आला असतं. का, आता बघा का म्हणजे कसं असणार आहे. आता मी काय सांगितलं की 100 रुपयावर तुमचा रेट पर्सेंटेज आणि टाइम काय असणार आहे तुमचा, सॉरी तुमचा इंटरेस्ट आणि तुमचा पर्सेंटेज सेम असणार आहे. मग मला माहित आहे यानं 12% दिलं, याचा अर्थ काय असणार आहे, प्रत्येक 100 रुपयावर मला एका वर्षाला 12 रुपये मिळाला पाहिजे. क्लिअर, बरोबर ना. 100 रुपयावर मला प्रत्येक वर्षाला, एक वर्ष असेल तर एका वर्षामध्ये 12 भेटणार, 2 वर्ष असतील तर 24 भेटणार, 4 वर्ष असतील 48 भेटणार, 8 वर्ष असतील 96 भेटणार. म्हणजे 8 वर्षामध्ये 96 झालं, 8 वर्षामध्ये 96 झालं. एका वर्षाला 12 रुपये यायचा. बघा एकदम सिम्प्लिफाईड, पूर्ण तोडून तुम्हाला शिकवलं. बघा एवढं डिटेल तुम्हाला कोणी सांगणार नाही. 100 रुपयावर एका वर्षामध्ये 12 रुपये, 12% म्हणजे काय असणार आहे 12 रुपये असणार आहे. 2 वर्षामध्ये 24 रुपये, 4 वर्षात 48, 8 वर्षात 96. आता येणं 100 रुपये झाले. मग जर टाइम काहीतरी वाढला असेल ना, मग मला माहित आहे की 8 वर्षात 96 झालं. आता इथं तुमचं महिन्यामध्ये येणार आहे. मग एका वर्षामध्ये 12 रुपये आहे, तर 6 महिन्यामध्ये काय असणार आहे, 6 महिन्यामध्ये असणार आहे तुमचं एकूण 6 रुपये असणार आहे. 6 महिन्यामध्ये असणार एकूण 6 रुपये असणार आहे. मला किती पाहिजे तर 4 रुपये पाहिजे तर 6 महिन्यात 4 6 असणार, 6 महिन्यामध्ये किती असणार आहे 6 रुपये असणार आहे. म्हणजे एका महिन्याला 1 रुपया, 4 महिन्याला 4 रुपये, म्हणजे काय असणार आहे 8 वर्ष 4 मंथ. ठीक आहे, मराठी इंग्लिश पूर्ण आलं त्याच्यामध्ये. 8 वर्ष 4 महिने, 8 वर्ष 4 महिने म्हणजे काय असणार आहे, 4 महिने म्हणजे काय असणार आहे, वर्ष जर कन्वर्ट केलं भागिले 8.103 वर्ष असणार आहे. क्लिअर. मी दोन्ही टाइम तुम्हाला दरवेळेस सांगेल, फक्त तुम्ही एकदा व्हिडिओ रिवाइज करा, प्रयत्न करा. बँकिंगच्या मुलांना थोडंफार बऱ्यापैकी माहिती सुद्धा असेल आणि जे विद्यार्थी आमचे ऑलरेडी आहेत एमपीसी ला, बँकिंगला, एमबीए ला, त्यांना ज्या प्रकारे मी शिकवण्यात आलेलं आहे तर त्यांना लगेच गेन होऊन जाईल की या गोष्टी आपल्याला माहिती आहे सगळ्या. पण एमपीसी जे नवीन विद्यार्थी आहेत आणि जे पूर्ण महाराष्ट्र असतील, मराठी मुलं म्हणा तुम्ही, मला खरंच त्यांना एक म्हणजे एक सजेशन करायचं आहे.
आपण जर लेट सपोज की आपले एकूण 20 लाख समजा विद्यार्थी आपले तयारी करतात महाराष्ट्रातले, तर भवितव्य काय असणार आहे? सगळेजण एकच परीक्षा फोकस करतात, एमपीएससी किंवा PSI किंवा सरळ सेवा असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला आपला 1% सुद्धा नाहीये. मग आपण कुठं मागे पडता? फक्त भीतीपाठी मागे पडता. मग भीती दूर करा. भीती दूर करायचं काम माझं असेल. मी तुम्हाला जेवढे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रश्न असतील ते सगळे तुम्हाला मी मराठी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून द्यालो. तर प्लीज काय करा बघा, 20 लाख विद्यार्थी, समजा 20 लाख विद्यार्थी येतात. तुम्ही जर समजा बँकिंग सोडून द्या, बँकिंग तुम्हाला आवड वाटलं, स्टाफ सिलेक्शनला खूप जागा येतात, रेल्वेच्या जागा भरपूर येतात, त्यानंतर बाकी ऑदर सुद्धा डिपार्टमेंटच्या फूड कॉर्पोरेशनच्या असतात, LICच्या असतात, त्या जागा भरपूर जातात. मग तुम्हाला करायचं काय? तुम्हाला फक्त एकच करायचं की तुमच्या मनातली भीती दूर करा. आपण ज्या प्रकारे क्वेश्चन गेले ना, ते क्वेश्चन सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट मधले असणार आहेत. आणि तुमचं येणाऱ्या जे स्टेट गव्हर्नमेंटला प्रश्न असणार, सरळ सेवा राहू द्या, तुमची MPSC राहू द्या, CSAT राहू द्या, PSI राहू द्या, पोलीस भरती राहू द्या, सगळ्या हेच क्वेश्चन येणार आहेत. मग मी तुम्हाला सगळं डेटा तयार करून द्यावं. तुम्हाला काय करायचं? तुमची फक्त मनातली भीती दूर करा आणि फॉर्म भरा. जेणेकरून काय होईल की आपले जे 20 लाख विद्यार्थी येतात त्याचं डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल. कोणी सेंट्रल गव्हर्नमेंट SSCचा फॉर्म भरेल, कोणी CRPF मध्ये फॉर्म भरेल, इकडे पोलीस भरतीचे विद्यार्थी येतात त्याने काही CRPF ला फॉर्म भरतील, तिकडे लागतील. म्हणजे 20 लाखांमधले पोरं काही सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये, काही स्टेट गव्हर्नमेंट मध्ये, काही लोकल बॉडीवर, म्हणजे काय असणार आहे? सगळ्याला जॉब भेटून जाईल. आपलं काय चाललंय? सगळेजण एका चर्चेत येतात. तसं नाही करायचं. ठीक आहे, बिलकुल. बघा, तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर थोडं लिबरल व्हायचा प्रयत्न करा आणि बाहेरचे फॉर्म भरायचा प्रयत्न करा. बघा, मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला जे तुमची जी रिक्वायरमेंट असेल ते रिक्वायरमेंट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला ते फुलफिल करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, याच्या पलीकडे कोणी तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये एवढं डिटेल मध्ये कोणी सांगणार नाही. ठीक आहे, घ्या. ऍट व्हॉट रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट पर एनम विल अ सम मनी बिकम्स 7/4 इटसेल्फ इन 4 इयर. म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपल दिलं बघा, या स्केल तुम्ही प्रिन्सिपल दिलं आहे तुमचं 4 आणि तुमचं ही मुद्दल असणार. ठीक आहे, समजून गेलं. मला माहिती आहे की आपले पोर खूप हुशार आहे. ठीक आहे, मराठी पोर खूप हुशार आहेत, जास्त त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करणार नाही. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल असणार आहे. प्रिन्सिपल 4 दिलेला आहे. अमाऊंट जी आहे 7/4 असणार आहे. आता याच्या पहिल्या लेक्चर कोणी बघितलं असेल तर बघा प्लीज. अदरवाईज तुम्हाला सांगतो, प्रिन्सिपल बिकम्स अमाऊंट किती असणार आहे? अमाऊंट जी आहे ही प्रिन्सिपल आहे. अमाऊंट काय आहे? प्रिन्सिपलच्या 7/4 असणार आहे. अमाऊंट जी असणार आहे प्रिन्सिपलच्या 7/4 असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? सॉरी, अमाऊंट जी आहे ते प्रिन्सिपलच्या 7/4 म्हणजे अमाऊंट बाय प्रिन्सिपल म्हणजे रास भागिले मुद्दल किती असणार आहे? रास भागिले मुद्दल किती असणार आहे? हे 7 दशाला जसं 4 दशाला अमाऊंट झाली 7, प्रिन्सिपल झाले 4. क्लिअर? म्हणजे काय झालं इथं? अमाऊंट झाली 7 आणि तुमचा सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे? सिंपल इंटरेस्ट असणार आहे 3 असणार आहे. आणि टाइम दिलाय बघा तुम्हाला. टाइम दिलाय 4 वर्ष. टाइम दिलाय 4 वर्ष. बघा आता किती सिंपल आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये. प्रिन्सिपल आहे तुमचं 4, तुमचा अमाऊंट आहे तुमची 7, इंटरेस्ट झालेला आहे 3. पण मला सांगा, आता मी काय सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस रेट पर्सेंटेज किंवा टाइम काढायचा बेस्ट असणार आहे, तुम्हाला या टाईपच्या क्वेश्चनला 100 करायचा प्रयत्न करा. मग 4 ला 100 कसं करणार? 4 ला जर समजा मी 25 न मल्टिप्लाय केलं तर 100 असणार आहे. मग हे सुद्धा काय असणार आहे? 25 पट असणार आहे. हे किती झालं? 175 झालं. म्हणजे तुमचा रेट पर्सेंटेज किती असणार आहे? 75 असणार आहे. बरोबर आहे? 25 चौक 100 आणि 25 किती असणार आहे? सिंपल इंटरेस्ट टाइम दिलाय 4 वर्ष. क्लिअर? बरोबर आहे ना? हा, किती आहे बघा? 75 झालं. आता 75 काय असणार तुमचा? रेट पर्सेंटेज प्लस तुमचा सिंपल इंटरेस्ट असणार आहे. कारण 100 रुपयावर तुमच्यावर जी अमाऊंट तयार होणार आहे ते तुमचं सिंपल इंटरेस्ट असणार आहे. पण आता मला सांगा, ही अमाऊंट जी आहे, ही इंटरेस्ट जी आहे, हे जी तुमचं व्याज जे आहे, हे व्याज 75 किती वर्षात बनलं? 4 वर्षामध्ये. म्हणजे 75 रुपये व्याज बनलेलं आहे 4 वर्षामध्ये. तर एका वर्षामध्ये किती असणार आहे? कारण 100 रुपयावर एका वर्षामध्ये जे तुमचे व्याज बनणार आहे ते सुद्धा रेट पर्सेंट असणार आहे. म्हणजे काय झालं? 1 गुणिले 75 भागिले 4. तर तुमचा आन्सर असेल बघा 18 चौक 72 आणि 3/4 किती पर्सेंटेज? 18 चौक 72 आणि 3/4% असणार आहे. काय केलं आपण? फक्त या 4 ला 100 करायचं, बघ बाकी काही करायचं नाही. 100 झालं, तुम्हाला इंटरेस्ट भरला 75. पण 75 इंटरेस्ट तुमचा हा एका वर्षाचा नसून 4 वर्षाचा आहे. याचा अर्थ काय असणार आहे? तुमचं जे असणार आहे एका वर्षाला 4 वर्षाला 75, एका वर्षाला 18/3/4 जेवढी तुमची अमाऊंट असेल तीच तुमचा व्याज असणार आहे आणि ते तुमचा रेट असणार आहे. क्लिअर? आता याच क्वेश्चनला फिरून जर असं जसं तुम्हाला सांगितलं, आता टाइम दिलेला आहे. टाइमच्या ऐवजी इथं जर समजा तुम्हाला पर्सेंटेज दिला असेल, समजा सिंपल इंटरेस्ट दिला समजा 4%, रेट दिलेला आहे, दर दिलेला आहे 4%. मग आता बघा, दर दिलेला आहे 4%. मी काय करणार? 100च्या वर 175 म्हणजे तुमचा टोटल रेट जे आहे, टोटल दर जे आहे
ते 75% आहे. टोटल दर 75% आहे. म्हणजे काय असणार बघा, मला माहित आहे की 100 वर 4% म्हणजे काय असणार आहे, एका वर्षाला 4 रुपये भेटायला पाहिजे. एका वर्षाला 4 रुपये, पण दिले 75 म्हणजे काय असणार आहे, एका वर्षाला 4 रुपये दिले 75 म्हणजेच 75 रुपये बनले 4 एका वर्षामध्ये 4 आहे तर किती वर्षामध्ये 75 बनेल. तर आन्सर काय असेल बघा, 75 गुणिले 1/4 म्हणजे असणार आहे 18 चौक 72, 18 चौक 72 आणि राहिले किती 3/4. आता 3/4 म्हणजे काय असणार आहे, 4 म्हणजे काय असणार आहे, एकूण तुमचे 12 महिने असतील म्हणजेच काय असेल तर 9 महिने असेल. 18 वर्ष 9 महिने. तोडून करायचं का बघा, तोडून सुद्धा करतो एकदम. काय असणार आहे, एका वर्षामध्ये 4 रुपये, 2 वर्षामध्ये 8 रुपये, 4 वर्षामध्ये 16 रुपये, त्यानंतर 8 वर्षामध्ये 32 रुपये आणि 8 दुनी 16 वर्षामध्ये 64 रुपये आणि पुढच्या अजून 8 किती, आता किती राहिले बघा, 64 आणि किती 75 आहे ना, 64 आणि 8 घ्या. अजून 2 वर्षामध्ये म्हणजे 18 वर्षामध्ये अजून प्लस 2 वर्ष, 2 वर्षामध्ये असणार आहे 8 असणार आहे म्हणजे एकूण 18 दिसेल ना खाली, सॉरी इथे वर येतो का, काय असणार आहे एका वर्षामध्ये किती 4 रुपये, 2 वर्षामध्ये 8 रुपये, ठीक आहे. आणि इथं बघा 4 वर्षामध्ये 16 रुपये, डबल झालं, हे डबल झालं. 8 वर्षामध्ये 64 झालं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा याचा डबल घ्या, 16 वर्षामध्ये किती झाले, सॉरी इथं 32 झालं ना, 32, 16 वर्षामध्ये 64 झालं. मग इथून पुढे 2 वर्ष घ्या, 2 वर्षामध्ये किती असणार आहे 8 असणार आहे, एकूण मग 18 वर्षामध्ये 72 रुपये व्याज बनलं. आता तुम्हाला किती गरज आहे, 3 रुपयाची गरज आहे, 3 रुपयाची गरज आहे. 75 आहे ना, 72 झालं, मग एका वर्षाला 4 आहे म्हणजेच काय असणार आहे 12 महिन्याला 4 रुपये आहे, 12 महिन्याला 4 रुपये आहे. मग 12 महिन्याला 4 आहे, मग 12 महिन्याचे मी 1 3 महिने 3 महिने 3 महिने 3 महिने 3 महिन्याचे 4 भाग केले म्हणजेच काय असणार आहे 1 1 1 1 म्हणजे प्रत्येक क्वार्टरला 1 रुपया, प्रत्येक क्वार्टरला 1 रुपया, प्रत्येक क्वार्टरला 1 रुपया असणार आहे. ठीक आहे, क्वार्टर म्हणजे काय इथं, हा क्वार्टर म्हणजे काय असणार, महिना असणार. ठीक आहे, प्रत्येक क्वार्टरला 1 रुपया असणार आहे, 3 महिन्याचा एक क्वार्टर असणार आहे, प्रत्येक क्वार्टरला 1 रुपया असणार आहे. म्हणजे काय बघायचं, आपल्या किती पाहिजे 3 पाहिजे म्हणजे 1 2 3 म्हणजे एकूण 4 पैकी 3 पाहिजे म्हणजे 9 महिने, 3 महिने 3 महिने 3 महिने म्हणजे काय असणार आहे 18 वर्ष 9 महिने म्हणजेच असं 18 भागिले 9, 9 गुणिले 12 म्हणजे काय असणार 3 3 9 3 12. आला का आन्सर. बघा डिटेल मध्ये एवढं कोणी सांगत नाहीये, सांगणं खूप बेस्ट असेल. ठीक आहे, तुम्हाला जिथं जमलं तिथं बघा तुम्ही पण अभ्यास करा. ठीक आहे, अजून एक मला कमेंट आलं, पर्सनली मला मेसेज आला, सर कॅल्क्युलेशन कसं वाढवायचं. कॅल्क्युलेशन सांगून होत नसते, तुम्हाला करावं लागणार. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः कुठलीही टेक्निक कुठलंही लेक्चर बघा, काहीच हरकत नाही, ज्याचं आवडत त्याचं बघा. स्वतः सेल्फ म्हणजे सेल्फी राहायचा प्रयत्न करा. सेल्फीच राहिलं तरच काय असणार, तुम्हाला जी गोष्ट आवडते तिथं तुम्ही मन लावायचा प्रयत्न करा. ओके, त्यांना बाजूच्या व्हिडिओ लेक्चर बघायला आपण बघायचं नाही. तुम्हाला आवडलं तर तुम्ही बघा. ठीक आहे, खूप चांगलं वाटलं तर शेअर करा. नॉलेज शेअर केल्यानंतर खराब होते का, कमी होते का, नाही होत. ठीक आहे, शेअर करा, करू नका पण बघा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, तर तुमचं जे असणार आहे तुमचं जे कॅल्क्युलेशन ते वाढणार आहे. ठीक आहे, मला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन हाऊ मेनी इयर्स अ सम ऑफ मनी विल बिकम्स डबल्स ऍट रेट ऑफ पर्सेंट किती आहे 6/1/4%. बघा सेम कन्सेप्ट आहे, काहीच नाही याच्यामध्ये. प्रिन्सिपल दिलेला आहे तुमचा किती, डबल म्हणजे काय असणार आहे, प्रिन्सिपल जर 100 असेल तर अमाऊंट काय असणार आहे, रास किती असणार आहे 200 असणार आहे, रास असणार आहे 200 असणार आहे. म्हणजे इथं इंटरेस्ट किती व्हायला 100 रुपये व्हायला. मग मला माहित आहे की 100 रुपयावर एका वर्षामध्ये जर त्याने काय सांगितलं रेट पर्सेंटेज दिलेलं आहे, रेट पर्सेंट किती आहे 6/1/4% म्हणजेच काय असणार आहे 25/4% म्हणजेच असणार आहे 25/4% म्हणजेच एका वर्षाला 25/4 रुपये बनायला पाहिजे. एका वर्षाला 25/4 रुपये बनायला पाहिजे. मग त्याने दिले 100 रुपये म्हणजे एका वर्षाला 25/4. बघा एका वर्षाला 25/4, 2 वर्षाला काय असणार आहे 25/4 गुणिले 2 म्हणजे 4 2 8 किती असणार आहे 50 असणार आहे. 2 वर्षामध्ये 50 असणार आहे, 4 वर्षामध्ये काय असणार आहे 100 असणार आहे. म्हणजे टोटल काय तुमचं 4 वर्षामध्ये तुमचं काय असणार आहे 100 बनणार आहे. आन्सर काय असेल तुमचा 4 इयर्स. ठीक, काय झालं मी बोल एक मिनिट. कॅल्क्युलेशन खूप फास्ट झालं. काय झालं बघा, एका वर्षामध्ये 25/4 रुपये असणार आहे, 2 वर्षामध्ये काय असणार आहे
25/4 गुणिले 2 म्हणजे काय असणार आहे 25/2 असणार आहे. 2 वर्षामध्ये 25/2 असणार आहे. आणि 4 वर्षामध्ये काय असणार आहे बघा 25/4 गुणिले 4 असणार आहे. म्हणजेच काय झालं 4 वर्षामध्ये 25 असणार आहे. तर 16 वर्षात काय असणार आहे बघा 4 चोक 16 म्हणजे काय असणार आहे 25 चोक 100 म्हणजे काय असणार आहे 16 वर्षामध्ये तुमचं जे व्याज असणार ते 100 होणार आहे. आता हे जरा तोडून बिलकुल तुम्हाला असं प्रत्येक वेळेस करायचं नाही, समजण्यासाठी सांगितलं तुम्हाला. किती आहे बघा एका वर्षामध्ये 25/4 रुपये मला भेटायला पाहिजे, पण माझं इंटरेस्ट झालं 100 रुपये. म्हणजेच काय असणार आहे किती वर्षामध्ये 100 रुपये. तर आन्सर काय असेल 100 गुणिले 1 भागिले 25/4 म्हणजेच काय असणार आहे बघा हे 4 वर गेलेलं आहे, इथले 4 वर गेले मी 25 चोक 100. आन्सर असणार आहे 16 इयर्स. 16 वर्षामध्ये झालंय किती 16 वर्षामध्ये आपलं अमाऊंट इंटरेस्ट जे असणार ते 100 रुपये झाला असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा सम ऑफ मनी बिकम्स डबल्स इन 10 इयर्स. म्हणजे काही मुद्दल ही किती दुप्पट बनते, काही मुद्दल ही दुप्पट बनते. म्हणजे काय असणार आहे व्याज जे मिळालं ते 100 रुपये मिळालं. किती वर्षामध्ये 10 वर्षामध्ये. 10 वर्षामध्ये 100 आहे. तुम्हाला विचारलं की ट्रिपल किती वर्षात होते. ट्रिपल म्हणजे काय असणार आहे 300 असणार आहे. प्रिन्सिपल जर समजा 100 असेल तर अमाऊंट म्हणजे रास किती असणार आहे 300 असणार आहे. व्याज किती बनणार आहे व्याज बनणार आहे 200 रुपये. 200 रुपये व्याज बनणार आहे. मग जर समजा 10 वर्षात 100 असेल तर तुम्हाला 200 किती वर्ष लागेल, मला किती असतील बघा इथं 100च्या 2 पट आहे. हे काय असणार आहे 2 पट. आन्सर आहे तुमचं 20 वर्ष. क्लिअर. आन्सर असणार आहे तुमचं 20 वर्ष. 20 वर्ष. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. जर व्याजाला दर, आता बघा मराठीत वाचून तुम्ही क्वेश्चन, जर समजा जे व्याज आहे त्याचा दर जर समजा 12% असेल तर किती वर्षामध्ये तुमचं अमाऊंट जे तुमचं इंटरेस्ट जे असणार आहे ते तुमचा रास जे असणार आहे ते डबल होऊन जाईल. म्हणजे काय असणार आहे इन हाऊ मेनी इयर्स द प्रिन्सिपल बिकम्स 2 टाइम्स अमाऊंट्स बिकम 2 टाइम्स ऑफ प्रिन्सिपल ऍट द रेट ऑफ 12% पर एनम. मग मला माहित आहे की प्रिन्सिपल जर 100 असेल दुप्पट तुम्हाला हे करायचं तुमचं काय दिलं आहे अमाऊंट जे असणार आहे ते 2 टाइम्स म्हणजे काय असणार आहे 200 असणार आहे. म्हणजे तुमचा इंटरेस्ट झाला इथं इंटरेस्ट झाला 100 रुपये झाला. सिंपल इंटरेस्ट झाला 100 रुपये झाला. तुम्हाला विचारलं तर समजा की रेट पर्सेंट दिलेला आहे. रेट पर्सेंट किती आहे बघा 12% आहे. रेट पर्सेंट 12% आहे. म्हणजे एका वर्षाला इन 1 इयर एका वर्षाला त्यांना किती फक्त 12 रुपयेच पाहिजे त्याला. एका वर्षात 12 रुपये. तर किती वर्षामध्ये त्यांना किती 100 रुपये असेल. मग 100 भागिले 12 आन्सर असेल 4 त्रिकम 12 4 पंचवीस 100 8.103 वर्ष. 8.103 वर्ष. ऑप्शन मध्ये काय बघा ऑप्शन मध्ये महिने दिले तर 1/3 महिने 3 म्हणजे काय असणार आहे 12चे 3 भाग करा. किती असणार आहे 4 4 4 असणार आहे. म्हणजे आन्सर काय असेल 12चे इथं तुम्ही असं करा वाटल्यास 12चे 3 भाग म्हणजे काय असणार आहे 1 2 3 4 महिने 4 महिने 4 महिने या 3 पैकी 1 भाग म्हणजे काय असणार आहे 8 वर्ष 3 महिने 4 महिने 8 वर्ष 4 महिने. आणि जर समजा तुटक पूर्ण सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय असणार आहे बघा एका वर्षाला 12 रुपये 2 वर्षाला 24 रुपये 4 वर्षाला 48 रुपये 8 वर्षाला 96 रुपये. ठीक आहे 8 वर्षाला 96 रुपये. राहिले किती आता 4 राहिले. मग इथे 4 राहिले तर काय असणार बघा बरोबर ना 4 त्रिकम 12. आता काय असणार बघा 8 वर्षाला किती एका वर्षाला 12 म्हणजे एका महिन्याला किती असणार आहे एका महिन्याला 1 रुपया असणार आहे. मग 4 महिन्याला किती असणार आहे 4 रुपये असणार आहे. म्हणजे हे 8 वर्षे आणि प्लस 4 महिने तुमचं आन्सर असेल. 8 वर्ष 4 महिने तुमचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय
A sum amounts to double in 8 years. A sum amounts doubles itself in 8 years. काही मुद्दल जी आहे ती 8 वर्षांमध्ये डबल होते. म्हणजे काय असणार बघा, प्रिन्सिपल जर समजा 100 रुपये धरला तर तुमचं अमाऊंट जी असणार आहे किती असणार आहे, डबल म्हणजे काय असणार आहे, दुप्पट असणार आहे. म्हणजे तुमचं सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे, सिंपल इंटरेस्ट असणार आहे 100 रुपये. पण त्याने काय सांगितलं की हा 100 रुपये जे आहे ते एका वर्षाचा आहे का, नाहीये. मग मला माहिती आहे की 100 रुपयावर एका वर्षामध्ये जे काय असेल ते तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. पण हे 100 रुपये आहे का, आता तुमचं व्याज रेट 100% झाला असता, दर 100%. जर 1 वर्षातला असता, कालावधी जर 1 वर्ष लागला असता तर 100% असता. पण कालावधी किती लागला, 8 वर्ष. म्हणजे 8 वर्षामध्ये 100 रुपये आहे तर एका वर्षात किती असणार आहे, तर 100 गुणिले किती असणार बघा, 1/8, 4 दुनी 8, 4 पंचवीस 100 म्हणजे ते असणार आहे 25/2 म्हणजे 12/1/2% तुमचा रेट पर्सेंट असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. किती वर्षामध्ये, इन व्हॉट टाइम द सिंपल इंटरेस्ट बिकम 2/5 ऑफ इट्स प्रिन्सिपल इन 8% पर annum. किती वर्षामध्ये तुमचं जे प्रिन्सिपल आहे ते 2/5 बनणार आहे, कोणाच्या, सॉरी इंटरेस्ट जे आहे ते 2/5 बनणार आहे. म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे बघा तुमचा इथं 5 आहे, इंटरेस्ट जे असणार आहे, सिंपल इंटरेस्ट जे असणार आहे ते 2 असणार आहे आणि तुमचा रेट पर्सेंट असणार आहे 8% असणार आहे. आता तुम्ही 5 2 कसं आलं बघा, सिंपल इंटरेस्ट हे प्रिन्सिपलच्या 2/5 आहे. म्हणजे व्याज जे आहे, व्याज हे मुद्दलच्या 2/5 म्हणजे व्याज छेद मुद्दल काय असणार आहे, व्याज छेद मुद्दल असणार आहे 2/5. व्याज बरोबर 2 आहे, सिंपल इंटरेस्ट मुद्दल 5 आहे आणि रेट पर्सेंट 8 असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की सर हे या प्रकारे इंग्लिश मिक्सिंगचं आम्हाला नाही समजत तर ठीक आहे, त्यात काही म्हणजे हे नाही, म्हणजे मी तुम्हाला इग्नोर नाही करणार, मराठीचा पूर्ण तुम्हाला लेक्चर घेईल तुम्हाला. ठीक आहे. तर काय असणार आहे बघा, आता या ठिकाणी 2/5 आहे तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला आता 5 आहे तुमचं प्रिन्सिपल, अमाऊंट सॉरी सिंपल इंटरेस्ट आहे तुमचं किती, 2 रुपये. पण मी काय सांगितलं की 100 वर जी तुमची असणारी संख्या असणार आहे, 100 वरची जी तुमची किंमत असणार आहे तुमचा इंटरेस्ट असणार आहे. आता 5 100 आहे का, नाही. मग 5 ला 100 करा, कसं असणार आहे, हे 20 पट असणार आहे. किती झाले मग हे 20/5 100, हे सुद्धा काय असणार आहे 20 पट असणार आहे. 20 दुनी 40 म्हणजे तुमचं काय झालं, एकूण 40 रुपये झाला तुमचा, एकूण काय असणार तुमचं 40 रुपये तुमचं काय असणार आहे, इंटरेस्ट असणार आहे. 40 रुपये तुमचं काय असणार आहे, इंटरेस्ट असणार आहे. मग 40 रुपये इंटरेस्ट आहे, त्याने दिला 8%. म्हणजेच काय झालं, तुम्हाला 100 वर 8% म्हणजे काय असणार आहे, एका वर्षात तुमच्याकडे फक्त 8 रुपये जमा व्हायला पाहिजे. एका वर्षात 8 रुपये जमा व्हायला पाहिजे. मग त्याने किती दिले, त्याने दिले 40 रुपये. म्हणजेच काय असणार आहे, तुमची जी मुद्दल आहे ती 5 वर्ष कंटिन्यू तुमचं इंटरेस्ट चाललेलं आहे. म्हणजे तुमचा टाइम किती असणार आहे, 5 वर्ष असणार आहे. कारण बघा ना, एका वर्षामध्ये 8 रुपये तुम्हाला व्याज करायला पाहिजे तर किती वर्ष तुम्हाला व्याज 40 रुपये असणार आहे. 40 गुणिले 1/8 म्हणजेच काय असणार आहे, 5 इयर्स असणार आहे. क्लिअर, 5 इयर्स तुमचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. डबल सांगायचं काही गरज आहे का, बघा काय असणार आहे, प्रिन्सिपलच्या सिंपल इंटरेस्ट जे आहे ते प्रिन्सिपलच्या किती असणार आहे, 2/5 असणार आहे. प्रिन्सिपलच्या 2/5 असणार आहे. मग ते काय झालं, 5 रुपये प्रिन्सिपल, 2 रुपये व्याज असणार आहे आणि 8% हे असणार आहे. 8% दिले तर काय असणार आहे, तुम्हाला एका वर्षाला फक्त 100 वर 8 रुपये भेटायला पाहिजे. पण इथे किती भेटायला येतं, 40 रुपये. म्हणजेच काय असणार आहे, ही संख्या वाढत गेली असणार आहे. पहिल्या वर्षी 8, दुसरे वर्षी 8, तिसरे वर्षी 8, चौथे वर्षी 8 आणि 5व्या वर्षी 8 म्हणजे एकूण 5 वर्षांमध्ये ही अमाऊंट जी आहे 40 असणार आहे. म्हणजेच तुमची 5 वर 2 किती बनणार आहे, ते तेव्हाच बनणार आहे जेव्हा तुमचं जे हे असणार आहे कालावधी असणार आहे तो 5 वर्ष असणार आहे. क्लिअर. सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा, सिंपल इंटरेस्ट जे आहे, व्याज जे आहे ते किती असणार आहे, 1/5 कोणाच्या प्रिन्सिपलच्या असणार आहे. म्हणजे प्रिन्सिपल जर 5 असेल तर इंटरेस्ट हे किती असणार आहे बघा, सिंपल इंटरेस्ट असणार आहे 1 असणार आहे. आणि रेट पर्सेंट तुम्हाला दिलेला आहे बघा, रेट पर्सेंट तुम्हाला किती दिलेला बघा, 5% दिलेला आहे. रेट पर्सेंट तुम्हाला दिलेला आहे 5% दिलेला आहे. म्हणजेच काय असणार आहे, तुम्हाला एका वर्षामध्ये 100 वर 5% म्हणजे फक्त 5 रुपये तुमच्याकडे असायला पाहिजे. मग त्याने काय सांगितलेलं आहे, 5च्या 1 प्रिन्सिपल जर 5 असेल तर इंटरेस्ट किती असणार आहे, सिंपल इंटरेस्ट असणार तुमचा 1 रुपया. मग आता बघा 5च्या मला 100 करायचं, किती पट असणार आहे, 20 पट असणार आहे. हे सुद्धा काय असणार आहे, 20 पट. आन्सर असेल 20. म्हणजे तुमचे सिंपल इंटरेस्ट असणार आहे 20 रुपये. पण मला माहित आहे की एका वर्षाला 5 आहे, एका वर्षाला 5 रुपये आहे, तर किती वर्षामध्ये माझं हे 20 असणार आहे. तर काय असेल बघा, 20 गुणिले 1/5 आन्सर असेल तुमचा 4 वर्ष, 4 इयर्स. पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 5, तिसऱ्या वर्षी 5, लास्टच्या वर्षी 5 म्हणजे काय असणार आहे, 20 वर्ष तुमचं काय असणार आहे, 4 वर्ष तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
सेम टाइपचा क्वेश्चन आहे बघा. द प्रिन्सिपल बिकम सिंपल इंटरेस्ट बिकम्स 9/25 ऑफ इट्स सेल्फ इन 6 इयर. म्हणजे प्रिन्सिपल जर समजा किती आहे बघा 25 असेल तर तुमचा सिंपल इंटरेस्ट म्हणजे व्याज किती असणार आहे 9 असणार आहे. आणि तुमचा रेट पर्सेंट म्हणजे दर किती असणार आहे रेट पर्सेंट असणार आहे 6% असणार आहे. तुम्हाला विचारलं कालावधी विचारला किती वर्षामध्ये होईल. आता बघा मला 6% म्हणजे काय असणार आहे 100 रुपयावर 6% म्हणजे तुमच्याकडे एका वर्षात फक्त 6 रुपये तुमच्याकडे जमा व्हायला पाहिजे. आता आपण बघूया किती रक्कम जमा झाली आहे. म्हणजे बघा प्रिन्सिपल आहे 25 सॉरी किती प्रिन्सिपल आहे 25 रुपये आहे आणि तुमचं हे जे असणार आहे सिंपल इंटरेस्ट असणार आहे ते किती असणार आहे बघा ते असणार आहे तुमचा 9 रुपये. म्हणजे एकूण किती झालं बघा हे एकूण तुमचं जे असणार आहे हे किती आहे बघा एक मिनिट किती आहे बघा हा सॉरी 25 आणि 9 आहे. आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमची जी रक्कम जी आहे ती 100 करून घ्या. किती असणार आहे 4 पट असणार आहे कारण 100 वर जी असेल ते आपलं हे असणार आहे इंटरेस्ट असणार आहे. 36 झालं किती आहे 36 झालं. पण आता बघा एका वर्षाला 6 आहे तर किती वर्षामध्ये 36 असेल तर आन्सर आहे तुमचं 6 पट आणि 6 पट आन्सर आहे 6 वर्ष. किती सोपं आहे बघा 10 सेकंड सुद्धा लागत नाही आन्सर वापरायला. ठीक आहे आन्सर सॉल्व बघा या टाइपचा क्वेश्चन आहे. लॉजिक बघा लॉजिक एकदम सोपं आहे. जर समजलं तुम्हाला तर लगेच आन्सर येऊन जाईल. काय दिलेलं बघा द डिफरन्स बिटवीन द सिंपल इंटरेस्ट इन 4 इयर अँड 3 इयर ऍट द 5% पर एनम इज किती आहे बघा 42 रुपये. किती असणार बघा हा 42 रुपये. ठीक आहे 42 रुपये. तुम्हाला काय विचारलं बघा 42 आहे ना हा 42 रुपये. तुम्हाला विचारलं आहे की तुमचं प्रिन्सिपल काय असणार आहे. म्हणजे एक मुद्दल आहे त्या मुद्दलवर जर समजा विचार केला की जवळचा माणूस आणि दूरचा माणूस आहे. मी जर समजा असं की माझ्या सोयऱ्या माणसाला मी किती टक्क्याने दिलेलं आहे बघा फक्त कोणाला 5% दिलेलं आहे आणि कोणाला 4% दिलेलं आहे. किंवा असं समजून घेता की एका पर्सनला मी 3 वर्षासाठी दिलेलं आहे आणि एका पर्सनला मी 4 वर्षासाठी दिलेलं आहे. मग ऍट द एंड ऑफ 4 इयर मी काय विचार करेल पहिल्याला 5% दिलेलं आहे दुसऱ्याला 5% दिलेलं आहे. पण दोघांचा फरक काय झाला एका वर्षाला फरक झाला माझा किती 42 रुपये. तुम्हाला विचारलं की मुद्दल किती असणार आहे. बघा सिंपल असणार आहे एकदम. तुमचा सिंपल इंटरेस्ट टोटल जे असणार आहे किती 3 वर्षासाठी बघा 3 इयर्स आणि 4 इयर्स. सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे टोटल किती असणार आहे बघा 5 गुणिले 3 म्हणजे काय असणार आहे 15% असणार आहे. इथे किती असणार आहे 5 गुणिले 4 म्हणजे काय असणार आहे 20% असणार आहे. म्हणजेच काय झालं बघा तुमच्या इंटरेस्ट मधला फरक पडला 5 रुपये. ह्या 5% तुमच्या इंटरेस्ट मध्ये फरक पडला 42चा. मग आपल्याला माहित आहे की 100% म्हणजे प्रिन्सिपल असणार आहे मुद्दल असणार आहे. मग 100% बरोबर किती असणार आहे तर आन्सर काय असणार आपलं 42 गुणिले 100 भागिले 5 5 20 100 आणि 42 दोन्ही किती असणार आहे 84 840 तुमचा आन्सर असेल. तुम्हाला सांगितलेलं काय आहे त्याच्यावर लक्ष द्या. तुम्हाला सांगितलेलं आहे सिंपल इंटरेस्ट एका माणसाला दिला मी एका माणसाला 100 रुपये व्याजाने दिले किंवा 840 रुपये व्याजाने दिले. तर पहिल्या माणसाला मी फक्त 3 वर्ष दिले आणि दुसऱ्या माणसाला मी 4 वर्ष दिले. मग दोघांमधला फरक काय असणार आहे रेट तर सेम असणार आहे. म्हणजे एकाच्या एकूण इंटरेस्ट मध्ये विचार केला तर त्याला एकूण 15% व्याज लागायला दुसऱ्याला एकूण 20% व्याज लागायला. मग दोघांतला फरक किती असणार आहे व्याजाचा 5% असणार आहे. म्हणजे 5% व्याज फरक पडायला. मग हे 5% व्याज म्हणजे काय असणार आहे 42 रुपये असणार आहे. मग 5% बरोबर 42 असेल तर 100% बरोबर किती असणार आहे याचा हे 20 पट आहे याचा सुद्धा 20 पट असणार आहे. आन्सर असेल तुमचा 840 रुपये. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा या टाइपचा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे बघा 7.5% एका पर्सनला 4 वर्ष दिले एका पर्सनला 5 रुपये दिले आणि दोघांचे ज्यावेळेस मी सिंपल इंटरेस्ट क्रेडिट केला त्यावेळेस मला असं जाणवलं की त्यांच्या व्याजामधला फरक जो आहे तो किती आहे बघा 7.5 रुपये आहे. त्यांच्या व्याजाचा फरक किती आहे 7.5 आहे. तर मला विचारलं की तुम्ही दिलेली राशी किती असणार आहे दिलेलं मुद्दल किती असणार आहे. बघा मी चेक करणार आहे टोटल 3 वर्ष आणि 4 वर्ष. मग पहिल्याला 3 वर्षात दिला असेल तर एकूण इंटरेस्ट किती लागेल त्याला 7.5 गुणिले 3 म्हणजे किती असणार आहे बघा 3 7 21 3 5 15 7.5 गुणिले 4 आणि 5 वर्ष सॉरी किती आहे बघा 4 आणि 5 वर्ष काय असेल बघा 4 7 28 4 25 म्हणजे किती झाले 30% झाले आणि 7.5 आणि 5 म्हणजे किती झालं बघा हे 37.5% झालं बरोबर आहे 37.5% झालं. एक मिनिट तुमचा फरक किती दिला बघा फरक तुमचा दिलेला आहे एकूण फरक आहे बघा 150 रुपये. फरक 150 रुपये म्हणजे काय असणार आहे. आता जर समजा मी विचार केला एवढं करायची सुद्धा गरज नाही
7.5 चा जर पाडा केला तर प्रत्येक एका क्रमानंतर काय असणार आहे फरक 7.5 असणार आहे. मग 4 आणि 5 म्हणजे काय असणार आहे, एक 7.5 ऍड झाल्यानंतर 5 होणार आहे. म्हणजे फरक किती असणार आहे, फरक फायनली 7.5 आहे. एवढं करायची सुद्धा गरज नाहीये, म्हणजे डायरेक्ट काय असणार बघा, फरक 7.5%. 7.5% बरोबर 150 आहे. तर 100% म्हणजे मुद्दल असणार आहे ते किती असणार आहे. तर बघा हे शून्य काढून टाका, इथे शून्य देऊन टाका. किती असणार आहे, 75 दुनी 150, 20 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे, 20 पट. आन्सर असेल तुमचं 2000. क्लिअर, आन्सर असेल तुमचं 2000. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. आणि नेक्स्ट जे असणार आहे आपला पोर्शन, नेक्स्ट याच्यावरचाच एक भाग असणार आहे. कम्प्लीट तुमचं सिंपल इंटरेस्ट 3 भागामध्ये पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड आणि अजून एक व्हिडिओ तयार झालेला आहे, फक्त एडिटिंगचं काम राहिलं आहे. तर तिन्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला कधीच कुठलंही पुस्तक वापरायची गरज नाही. टोटल जेवढे क्वेश्चन असतील ते सगळे क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे सिंपल इंटरेस्ट मध्ये. तर बघूया आपला आता नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये घेणार आहे आपण, ज्याच्यातले सर्वात अवघड क्वेश्चन जे असतील, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून मुलांना वाटते की अत्यंत डिफिकल्ट आहे, पण तसं काहीच नाहीये. एकदम लॉजिकली जसं पहिले बघितला सेम तसंच 10 सेकंद 12 सेकंद अवघड क्वेश्चन आहे. तर न येण्यापेक्षा 12 सेकंद 15 सेकंद मोर दॅन बेटर असणार तुमचा आन्सर न येण्यापेक्षा. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.